हवामान बदलामुळे आज आपल्या प्रत्येक शेतकरी राजाला या हवामान बदलाचा किती तोटा होत आहे। आज धाराशिव, हिंगोली, जालना, नंदुरबार या विभागामध्ये अतिमुसळधार पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत। आज आपण हे पाहतो, परंतु हा पाऊस उघडल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ। मित्रांनो, जसं आज माकडाची आपण गोष्ट ऐकून आहे की माकड ज्यावेळी पाऊस चालू असतो त्यावेळी माकड म्हणतं मी उन्हाळ्यामध्ये घर बांधेन, पावसापासून माझं संरक्षण करण्यासाठी मी माझी एक स्वतःची जागा तयार करेन। परंतु पाऊस उघडल्यानंतर हा माकड सगळ्या काही गोष्टी पुन्हा विसरून जातो आणि पुन्हा पाऊस आल्यानंतर अरे आपण विसरलो असं म्हणून तो पुन्हा विचार करतो की आपण उन्हाळा आल्यानंतर, पाऊस उघडल्यानंतर पहिला आपल्यासाठी घर बांधू। परंतु हे कित्येक दिवस असंच चालू राहिलेलं आहे, माकडानं कधी घर बांधलंच नाही। मित्रांनो, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। आज आपण पाहत आहोत धाराशिव, नंदुरबार, धुळे या विभागामध्ये अतिमुसळधार पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आज कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली। मित्रांनो, आज आमच्या विभागामध्ये पण 7 मेला पाऊस चालू झालेला आहे। आज देखील हा पाऊस असाच चालू आहे। काही प्रमाणात मध्ये उघडलेला होता, परंतु आता पुन्हा एकदा त्याने सुरुवात केलेली आहे। हा सगळा परिणाम हवामान बदलाचा आहे। आज कित्येक शेतकऱ्यांच्या आमच्या विभागामध्ये पेरण्या झालेल्या नाहीत। तसंच आज एकीकडे पाहत आहोत की नंदुरबार, धुळे, धाराशिव या विभागामध्ये अतिमुसळधार पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम फक्त एकट्या शेतकऱ्या राजाला सगळ्यात जास्त भोगावा लागत आहे। याचा आज आपण प्रत्येक माणसाने विचार करणं गरजेचं आहे। आज आपण पाहत आहोत भरमसाठ आपली जंगलतोड चाललेली आहे, त्याचबरोबर आपले डोंगर पोखरायचं काम चालू आहे आणि या सगळ्याचे परिणाम आज आपल्या या शेतकऱ्या राजाला कशा पद्धतीनं भोगावे लागत आहेत हे आपण पाहत आहोत। यावरती प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येणं गरजेचं आहे आणि या हवामान बदलाच्या विरोधात काम करणं गरजेचं आहे। याला जी जबाबदारी सिस्टीम आहे या सिस्टीमच्या विरोधात काम करणं गरजेचं आहे। म्हणूनच आपण प्रत्येकानं एकत्र येऊया आणि हवामान बदलावरती काम करूया। धन्यवाद।